नमस्कार. अवतीभोवती या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्याला माहितीच आहे की 9 ऑक्टोबर 2024 रोजी भारतातले प्रसिद्ध उद्योगपती, समाजसेवक आणि परोपकारी व्यक्ती रतन नवल टाटा यांचं निधन झालं. त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे दोन्ही किताब देण्यात आले होते. त्यांचा गौरव या दोन्ही किताबांनी करण्यात आला होता. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून समाजाच्या हळहळ व्यक्त होत आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा माणूस एक अजातशत्रू होता. याला कोणीही शत्रू नव्हता. समाजातल्या सर्व स्तरातल्या व्यक्तींनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. असे मला वाटतं फार क्वचित लोक असतात की ज्यांच्याबद्दल एवढी हळहळ व्यक्त केली जाते. आता व्यक्तिशः म्हणाल तर मी एवढ्या फार महान व्यक्तीला कधीच भेटले नव्हते, पण तरीसुद्धा त्यांच्या जाण्याचं दुःख मला स्वतःलाही झालं. ते का झालं तर या माणसाने सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखावह करण्यासाठी अनेक कंपन्या स्थापन केल्या आणि त्यातून सर्वांना परवडेल अशा प्रकारची उत्पादनं बनवायला सुरुवात केली. याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे त्यांनी अगदी अलीकडच्या काळात टाटा नॅनो ही एक कार निर्माण केली. त्यांचा एकच उद्देश होता की सर्वसामान्य व्यक्तीला 2 ते 3 लाखामध्ये गाडी उपलब्ध व्हावी आणि त्यातून त्याला सुखाने प्रवास करता यावा. गाडी किंवा कार ही फक्त श्रीमंत लोकांचीच चैनीची वस्तू असता कामा नये. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या होत्या त्यातून त्यांनी रेफ्रिजरेटर निर्माण केले, फॅन्स निर्माण केले, एअर कंडिशन निर्माण केले, आणि जे ते अफोर्डेबल म्हणजे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून दिले. आणि त्याचमुळे आज सर्वसामान्य माणसांना गाडी काय, एअर कंडिशन काय, फॅन काय या सगळ्या गोष्टी सहजासहजी मिळू शकतात आणि त्यांचा जीवनाचा स्तर उंचावला आहे. आज जर हा उद्योगपती नसता, एवढं थोर व्यक्तिमत्व म्हणजे एकच नाही, पूर्ण टाटा घराणं, पूर्ण कुटुंबच यांनी नेहमीच आपले पाय जमिनीवर ठेवले आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी जगाकडे पाहिलं आणि सर्वसामान्यांचं जीवन जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळेच मला वाटतं की त्यांच्या निधनाबद्दल अगदी सर्वसामान्य माणसापासून ते अगदी उच्च लेव्हलच्या माणसापर्यंत सगळ्यांनाच सारखंच दुःख झालेलं आहे. तर या निमित्त असं नाही म्हणता येणार, पण या ठिकाणी मला त्यांच्याविषयी लिहिल्या गेलेल्या एका पुस्तकाविषयी आपल्याशी थोडंसं बोलायचं आहे. या पुस्तकाचं नाव आहे रतन टाटा अ कंप्लीट बायोग्राफी. याचे लेखक आहेत A.K. गांधी आणि प्रभात प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केले 2021 अतिशय छोटेखानी पुस्तक आहे हे. जेमतेम 144 पानं आहेत आणि या पुस्तकामध्ये लेखकांनी पूर्ण जे जमशेदजी टाटांपासून ते रतन नवल टाटांपर्यंत टाटा कुटुंबातल्या ज्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी देशाचा विकास केला आणि उद्योगधंद्याची भरभराट केली, देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावला, त्यांच्याविषयी थोडक्यात दिलेले आहे. या पुस्तकामध्ये कोणाच्याही खाजगी आयुष्याबद्दल काहीही लिहिलेलं नाही. त्यामुळे हे पुस्तक आपण केवळ एक उद्योगपती आणि त्यांनी निर्माण केलेले अनेकविध एक उद्योगपती खानदानच म्हणा, कुटुंब म्हणा, आणि त्यांनी एकापेक्षा एक म्हणजे त्यांचे जे पुढे लोक येत गेले, अगदी जमशेदजी टाटांपासून नवल टाटांपर्यंत जे या टाटा ग्रुपचे चेअरमन झाले, अध्यक्ष झाले, त्या प्रत्येकांनी या टाटा सन्सच्या उद्योगामध्ये भरच घातलेली आहे. असलेले उद्योग बंद केले नाहीत तर भर घालून ते वाढवलेत. त्यामुळे एकापेक्षा एक ही कर्तृत्ववान माणसं एकाच कुटुंबात जन्माला आली आणि प्रत्येकाने स्वतःसाठी पैसा बाळगून स्वतःची चैन मौज करण्याऐवजी लोकांच्या कल्याणासाठी, हितासाठी उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते 100 ने 1000% यशस्वी झाले.
तर या पुस्तकाविषयी मला सांगते. या पुस्तकामध्ये पहिली जी काही प्रकरणं आहेत ते या कुटुंबातल्या सदस्यांची ओळख करून देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांचे जे विविध उद्योग आहेत त्याच्याविषयी माहिती देण्यात आली. ते कसे वाढले, कसे स्थापन झाले आणि त्यानंतर त्यांचे जी विशेष अचीवमेंट आहेत, खास करून रतन टाटा यांची, त्याची एक सूची दिलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे की टाटा घराणं हे जे आहे कुटुंब, हे मूळचं पारशी कुटुंब आणि हे इराणमधलं कुटुंब आहे. या इराणमध्ये अनेक पारशी राहत होते, पण इराणमध्ये जसं मुसलमान लोकांचं वर्चस्व वाढायला लागलं तसं तसं तिकडच्या अनेक पारशी कुटुंबियांनी जगातल्या विविध देशांमध्ये स्थलांतर केलं. त्यातले काही लोक भारतामध्ये आले आणि त्यापैकीच एक कुटुंब हे टाटा यांचं होतं. ते गुजरातमधल्या नवसारी या एका छोट्याशा गावामध्ये राहायला आले. यांचे आद्य पुरुष आपण म्हणूया ते आहे नौसेरवानजी टाटा. यांनी नवसारी इथे आल्यानंतर त्यांना छोटे मोठे उद्योग केले, पण तिथे त्यांना खूपच अनेक गोष्टींची कमतरता जाणवत होती आणि इकडे आपलं काही जास्ती आपण करू शकणार नाही असं वाटल्यामुळे ते मुंबईमध्ये आले. पण त्यांचं कुटुंब नवसारीतच होतं. मुंबईला आल्यावर त्यांनी छोटे मोठे उद्योग सुरू केले आणि त्या उद्योगाची जशी प्रगती व्हायला लागली तसं त्यांना वाटलं, त्यांचा एकुलता एक मुलगा होता जमशेदजी टाटा. त्यांनी मुंबईत बोलवून घेतलं की जेणेकरून त्यांना धंद्याविषयी काही आपल्याला योग्य ट्रेनिंग देता येईल आणि जेणेकरून हा मुलगा धंदा पुढे वाढवेल. वयाच्या 13व्या वर्षी वडिलांच्या सांगण्यावरून ते वडिलांकडे मुंबईला आले. वयाच्या 16व्या वर्षी त्या काळच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचा विवाह झाला. 17व्या वर्षी ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. तिकडचं शिक्षण झाल्यानंतर ते हाँगकाँगला गेले आणि त्यांच्या व्यवसायाची एक शाखा त्यांनी तिथे सुरू केली. वयाच्या 29व्या वर्षी अवघ्या 2100 रुपये भांडवलामध्ये त्यांनी लष्करी उपकरणं निर्यात करण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायामध्ये त्यांना खूप फायदा झाला आणि त्यामुळे 1892मध्ये त्यांनी J.N. टाटा ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टचा मुख्य उद्देश होता की ज्या लोकांना उच्च शिक्षण घ्यायचे आणि त्यात पारंगत व्हायचे, परंतु आर्थिक समस्येमुळे जे हे करू शकत नाहीत अशांना आर्थिक मदत करणं. आणि त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे अनेक अभियंते म्हणा, आर्किटेक्ट, शल्यविशारद म्हणजे सर्जन, बॅरिस्टर, मेडिकल प्रॅक्टिशनर जे निर्माण झाले ते आणि अनेक ICS ऑफिसरही निर्माण झाले ते यांच्याच ट्रस्टच्या माध्यमातून. म्हणजे सुरुवातीपासूनच या कुटुंबाच्या नसामध्ये सामाजिक भान किती आहे बघा आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी तळमळ किती आहे आणि त्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करण्याची त्यांची जी सेवाभावी वृत्ती आहे याला तोड नाही, असं मला वाटतं दुसरं कुठचंच उदाहरण कमीत कमी भारतात तरी नसेल. जमशेदजी टाटा यांचे ज्येष्ठ पुत्र दोराबजी टाटा हे वयाच्या 18व्या वर्षी इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले. तिथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवलं. क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये त्यांनी अनेक बक्षिसं मिळवली. तिथून परत आल्यावर त्यांनी आपलं शिक्षण सेंट झेवियर्समधूनही घेतलं. त्यानंतर त्यांना टाटा समूहाच्या कॉटन टेक्सटाईल विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांनी टाटा स्टील आणि टाटा पॉवर या 2 महत्त्वाच्या कंपन्यांची सुरुवात केली आणि आजच्या काळातही या 2 कंपन्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यांनी देशाच्या विकासात इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये खूप महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. या 2 उद्योगांबरोबरच त्यांनी अनेक 4-5 कंपन्याही सुरू केल्या. 1910मध्ये इंग्लंडच्या राजांनी त्यांना नाईटहूड म्हणजे सर हा किताब दिला. त्यांनी भारतात ऑलिम्पिक खेळाची मुहूर्तमेढ रोवली. 1924मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकसाठी जो भारतीय चमू गेला होता त्यांचा खर्च त्यांनी स्वतःच्या पैशांनी केला. म्हणजे इथे पण जमशेदजी टाटांप्रमाणेच त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा
पुरेपूर समाजसेवा आणि सामाजिक भान दिसून येतं. यानंतर आपल्याला पुस्तकात परिचय दिला जातो तो R.D. टाटा यांचा, जे जमशेदजी टाटा यांचे चुलते होते. हेही वयाच्या 18व्या वर्षी हाँगकाँगला गेले आणि शांघाईमध्ये त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या शाखा सुरू केल्या आणि त्यांनी राईस आणि सिल्क हा व्यापार सुरू केला. या 2 व्यापारात त्यांना इतका नफा झाला की पुढे त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या शाखा न्यूयॉर्क आणि पॅरिसमध्येही चालू केल्या आणि त्यात ते प्रामुख्याने पर्ल म्हणजे मोती आणि सिल्क म्हणजे रेशमाचा व्यवसाय करू लागले. यानंतर आपल्याला या पुस्तकात परिचय होतो तो दोराबजी टाटा यांचे धाकटे बंधू रतन टाटा यांचा. पण रतन टाटा यांचा कल हा व्यवसायापेक्षा जास्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा होता आणि ते महात्मा गांधींच्या विचाराने आणि त्यांच्या कार्याने अत्यंत प्रभावित झाले होते. म्हणून महात्मा गांधींच्या कार्याला त्यांनी सढळ हस्ताने आर्थिक मदत केली. तसंच नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाजासाठी सुद्धा त्यांनी सढळ हस्ताने आर्थिक मदत केलेली आहे. परंतु या दोन्ही भावांना स्वतःचं अपत्य नसल्यामुळे दोराबजी टाटा यांनी पुढे नवल टाटा यांना दत्तक गेलं, जे त्यांच्याच कुटुंबातले एक होते. नवल टाटा हे टाटा समूहामध्ये डिस्पॅच क्लार्क, असिस्टंट सेक्रेटरी या पदावर रुजू झाले. त्याच्यानंतर व्यवसायाला त्यांनी हातभार लावला. अनेक टेक्स्टाईल मिल, स्टील प्लांट स्थापन करण्याबरोबरच बॉम्बे हाऊस याची स्थापना केली, जे आजही मुंबईमध्ये आहे आणि जिथे सगळा त्यांचा मुख्य हेडक्वार्टर तुम्ही म्हणा आहे ते आजही आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सर रतन टाटा ट्रस्ट हा जो महत्त्वाचा ट्रस्ट आहे याची स्थापना केली. यानंतर या पुस्तकात आपला परिचय दिलेला आहे तो JRD टाटा यांचा, म्हणजे जहांगीर रतन दादाभाई टाटा. हे टाटा समूहामध्ये डायरेक्टर झाले 1926 मध्ये आणि 1938 मध्ये ते चेअरमन झाले. JRD टाटा हे पहिले व्यावसायिक वैमानिक भारतातले मानले जातात आणि त्यांनी भारतामध्ये नागरी विमान वाहतुकीची पायाभरणी केली. त्यांनी 1931 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली आणि 1946 मध्ये एअर इंडियाची स्थापना केली. टाटा एअरलाइन्स ही जी कंपनी होती ती देशांतर्गत विमान वाहतूक करत होती आणि एअर इंडिया ही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक करत होती. टाटा यांनी पहिला प्रवास त्यांच्याच विमानातून लाहोर ते मुंबई असा केला. पायलट म्हणून ते स्वतः होते. त्यानंतर जेव्हा एअर इंडियाला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा ते 78 वर्षाचे होते आणि 15 ऑक्टोबर 1982 साली त्यांनी पुन्हा त्याच 50 वर्ष जुन्या विमानातून लाहोर ते मुंबई असा यशस्वी प्रवास एकट्याने केला. या पुस्तकातला एक आणखीन महत्त्वाचा भाग म्हणजे रतन टाटा यांच्याविषयी माहिती आहे. यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये मुंबईमध्ये झाला. त्यांनी आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटी अमेरिका इथून पदवी घेतली आणि त्यानंतर त्यांनी ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रॅम हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधनं पूर्ण केला आणि त्याच्यानंतर ते टाटा ग्रुपमध्ये जॉईन झाले. त्यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या. त्यांनी उद्योगामध्ये अनेक नवीन विक्रम केले, अनेक उद्योगांची पायाभरणी केली आणि सगळे उद्योग यशस्वीपणे सांभाळले. 1991 मध्ये JRD टाटा यांनी त्यांना टाटा समूहाची सर्व सूत्र सुपूर्द केली आणि स्वतः ते निवृत्त झाले. आता या पुस्तकात आपल्याला परिचय करून दिला आहे तो नवल टाटा यांचे ज्येष्ठ पुत्र रतन नवल टाटा. रतन नवल टाटा यांनी त्यांची बॅचलर्सची डिग्री म्हणजे स्नातक पदवी ही आर्किटेक्चरल अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कॉर्नेल युनिव्हर्सिटी अमेरिका इथून घेतली. त्याच्यानंतर ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रॅम हा कोर्स त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधनं पूर्ण केला आणि त्यानंतर ते टाटा समूहामध्ये दाखल झाले. टाटा समूहामध्ये त्यांना तेव्हा कोणतंही विशेष महत्त्वाचं पद देण्यात आलं नव्हतं. सर्वसामान्य एम्प्लॉईप्रमाणे
ते काम करत होते. त्यांचा जो ब्लू युनिफॉर्म होता निळ्या रंगाचा तो घालून ते त्या कामगारांबरोबर काम करत होते. जे.आर.डी. टाटांचा उद्देश होता की त्यांना मुळापासून सगळा धंदा कळावा. केवळ उच्च शिक्षित आहे म्हणून साहेबासारखं बसून खुर्चीत त्यांनी धंदा करू नये आणि ते टाटांनी पूर्णपणे केलं. 1971 मध्ये त्यांना नेल्कोची जबाबदारी देण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी अनेक व्यवसाय वाढवायला सुरुवात केलीच होती आणि त्यांची पात्रता जेव्हा त्यांनी सिद्ध केली तेव्हा 1991 मध्ये जे.आर.डी. टाटा यांनी रतन टाटा यांना टाटा उद्योगाची संपूर्ण जबाबदारी सुपूर्द केली आणि आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांना जाहीर केलं आणि स्वतः स्वेच्छानिवृत्ती पत्करली. आता रतन टाटा यांचा मेन लक्ष जे होतं ते टेलिकॉम क्षेत्र, त्याच्यानंतर इन्शुरन्स क्षेत्र, ऑटोमोबाईल म्हणजे कार आणि फर्टिलायझर. त्यांनी अनेक जे नवीन उद्योग सुरू केले त्यात त्यांना भारत सरकारच्या बदलत्या धोरणाचा जी लिबरलायझेशन पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केली होती त्याचा त्यांना पुरेपूर फायदा झाला आणि त्यामुळेच त्यांच्या उद्योगाचा विस्तार त्यांनी संपूर्ण जगात केला. एक ग्लोबल एंटरप्रेनर म्हणून त्यांची ओळख झाली आणि टाटा समूहाला केवळ भारतातच नाही तर परदेशातही मानाचं स्थान मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. आणि आता ते नाही आहेत तर आता त्यांचे जे सावत्र बंधू आहेत नोएल टाटा यांच्या मुलांकडे ती जबाबदारी जाणार आहे. या 3 मुलांपैकी माया टाटा या ज्या आहेत या खूप उत्सुक दिसत आहेत हा कार्यभार पुढे नेण्यासाठी. तर या पुस्तकामध्ये बाकी त्यांचे जे विविध उद्योग आहेत त्यामध्ये त्यांना जे जे चॅलेंजेस आले ते त्यांनी कसे पार केले आणि उद्योग कसा यशस्वी केला याबद्दल माहिती दिलेली आहे. तसंच त्यांना जीवनामध्ये जे पुरस्कार मिळाले अनेक देशाविदेशामध्ये त्याची सूची दिलेली आहे. त्यामुळे जे उद्योजक बनू पाहतात किंवा जे आता उद्योजक आहेत त्यांनी जरूर मुळापासून हे पुस्तक वाचावं आणि त्यांनी ज्या प्रकारे अनेक अडचणीतून व्यवसाय नुसताच सांभाळला नाही तर तो बहुआयामी केला आणि अनेक प्रकारचे उद्योग निर्माण करून ते यशस्वीरित्या चालवले. त्यामुळे त्या लोकांनी हे जरूर वाचावं आणि सर्वांना ते पसंतीस उतरेल असं मला वाटतं. आणि आजकालच्या युगात या टाटा समूहाचं महत्त्व एक आहे की अनेक मोठ्या प्रख्यात उद्योग घराण्यामध्ये आपण दिसतं की भांडण होतात आणि ते धंदे बंद पडतात किंवा ते विभाजित होतात. परंतु टाटा समूहामध्ये इतके लोक येऊन गेले पण अजूनही त्यांच्यामध्ये आपापसात भांडणं नाहीत, धंद्याची विभागणी नाही, कुठे कोणी पैशाचा अपहार केलेला नाही, एम्प्लॉईबद्दल कोणी गैरवर्तन केलेलं नाही. अतिशय सचोटीने प्रामाणिकपणाने आजपर्यंत टाटा समूहाने व्यवसाय केलेला आहे आणि पुढे असाच तो चालू राहील अशी आशा करायला काहीच हरकत नाही. अशी किंबहुना अशी आशा नाही खात्रीच आहे. तर मला असं वाटतं असे जर उद्योगपती आपल्या देशात अजून निर्माण झाले तर भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.